खोपोली शहरातील विणानगर, श्री स्वामी समर्थ नगर येथील गिरिराज अपार्टमेंट ही जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। मात्र या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बांधकामासाठी लागणारे विटा, वाळू, खडी आणि इतर साहित्य थेट रस्त्यावरच टाकले जात आहे। त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी म्हणजेच ट्रॅफिक जाम होत आहे। वाहनांची लांब रांग लागून नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत। याशिवाय रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे परिसरातील गटारे तुंबली असून सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। दरम्यान परिसरातील गार्डनसाठी राखीव असलेली सुमारे 10 फूट जागा देखील वापरली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। मी संजय सदानंद पाटील विणानगर या एरियात राहत असून आता आमच्या घराच्या समोर 2 बिल्डरनी बिल्डिंग बांधायला काम सुरुवात केलेलं आहे। गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावरती पूर्ण विटा आणि वाळू खडी टाकतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते। आजसुद्धा बघाल तर ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि याचं कारण एकमेव की रस्त्यावरती मटेरियल टाकतात। त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो आहे आणि आम्हाला स्वतः आम्ही इथे राहतो आहे गेले वर्षभर आम्हालाही त्रास होतो आहे। धूळ उडते, वाळू उडते, घाण उडते, आवाजाचा प्रॉब्लेम, कंटिन्यू त्यांचा स्लॅब पडत असेल की नुसते जोरजोरात आवाज करतात। तरी पण आम्ही त्यांना दरवेळा सांगतो, आपण ते म्हणतात करू आपण लवकरच होईल बिल्डिंग तयार। तर हा त्रास किती दिवस सहन करायचा। त्यांनी एवढं मटेरियल टाकून ठेवलं की गटारं चोक करून टाकलेली आहेत। सगळे गटारं तुडुंब भरलेली आहेत, त्याचा वास पण आम्हाला येतो। त्याच्यामुळे आरोग्याचाही धोका निर्माण होऊ शकतो। तरी माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणि इथल्या लोकांना न्याय मिळून द्यावा। बिल्डिंगमध्ये 2 बिल्डर आहेत, एक भदौरिया आणि आमिर भाई आणि दुसरा आहे इथे जाकोटिया आणि 2-3 पार्टनर आहेत, 2 जाकोटे आहेत आणि एक खालापूरचे नवीन घाटोळचा मुलगा, असे 3 पार्टनर आहेत त्याच्यामध्ये आणि रिडेव्हलपला गेलेली एक वेगळी आणि त्याचा त्रास पूर्ण इथल्या सोसायटीतल्या लोकांना होत आहे। बरं असं पण नाही, त्यांनी त्यातला अर्धा जवळजवळ 10 फूट बिल्डरनी ती जागा गार्डनची आहे आमची आणि ती गार्डनची जागासुद्धा 10 फूट त्यात खाल्लेली आहे आणि मागच्या साईडचा जो गार्डन आहे तोसुद्धा आता थोड्याच दिवसात तो एंट्रीसाठी घेरणार आहे आणि तिथून त्याच्या गाड्या पास करणार आहे। म्हणजे आमचा जवळजवळ अर्धा तासच खाऊन टाकणार आहे। तरी त्या गार्डनवर सुद्धा नगरपालिकेने लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे।